गल्लीमध्ये एकादशीचा कार्यक्रम, संध्याकाळच्या टायमाला पारावरती लग्न सोहळा, गल्लीत पण सर्वांना आमंत्रण आणि पारावरती सुद्धा सर्वांना आमंत्रण। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आमची सुरुवातच रामकृष्ण हरीने झाली म्हटल्यावर आज तर विठुरायांचा दिवस होता। ज्यांनी पण एकादशीचा कार्यक्रम ठेवला त्या घरी मृदुंग ताल वादक नेला जात, म्हणजे भजन मंडळी हो, आणि मृदुंगाच्या आवाजात भजन आरती म्हटल्या जातात। मस्तपणी भजन मंडळींनी भजन म्हणून घेतले, आरती म्हणून घेतल्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर असे 3 व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेले आहे। शिवनगरी जळगाव सपकाळ हे नाव सर्च करून तुम्ही बघू शकता। दुसऱ्या बाजूला स्वयंपाक चालू होता। कसं आहे ना, माझा आवाज असतो पण मीच नसतो, म्हणून आज मी दुसऱ्याच्या हातात मोबाईल दिला मी दिसण्यासाठी हो। आमच्या शिवला म्हटलं तुझ्या मित्राजवळ बाई, तर तो पळून गेला। भजन म्हणण्यासाठी आमचे नाना दत्तोमामा दिनकर नाना, जनार्दन बाबा, बालू काका आणि टॅटू बाबा यांनी मस्तपणे भजन आरती म्हटल्या। आता झाली होती आरतीची वेळ आणि ज्यांच्या घरी एकादशीचा कार्यक्रम होता ना, ते आमचे मामा श्री मधुकर मामा। आता त्यांच्या हाताने आरती ओवाळण्यात आली। कसं आहे ना, वर्षातून 10-15 लोक जेवू घातले गेले पाहिजे, पुण्य भेटत हो। उठाले रे देवा, उठाले रे बाबा। पण आपली सेल्फी काढणे चालूच होती मध्ये मध्ये। आता मस्तपणे जेवण्यासाठी मंडळी बसली होती। सकाळचे 10 वाजले होते। कामावरच्या लोकांना भूक लागल्या होत्या। वरणाचा सुगंध लय भारी येत होता, म्हणजे एक पोळी शिल्लक दाखणार। आता आम्ही पण बसलो होतो जेवणासाठी हो। जेवण करून घेतो तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या, तुम्हाला लक्षच राहत नाही म्हणून। नाना, परशान भाऊ ते सर्वजण जेवायला बसले होते। आता जेवणाचा कार्यक्रम आटपत आला होता। घरी आलो तर शिवला झोपी लावत होतो। मला वाटलं शिव झोपी गेला, मग काय शिव झोपी गेला म्हटल्यावर थोडीफार व्हिडिओ एडिटिंग करून घेतली। अभी मजा आएगा ना भिडो। आता झाली होती संध्याकाळची वेळ। नंतर परशान भाऊच्या दुकानात आलो तर शिव पण माझ्या सोबत आला। परशान भाऊचं लय मोठं मन, केव्हा पण आले तर 2-4 विक्साच्या गोळ्या देतात। शिव काय मग एक काढ म्हंटल तर 2-4 काढून घेतल्या। आता आलो होतो पारावरती। यावर्षी जरा लग्न खूपच होत आहे असं वाटतंय। आज संजू भाऊ यांच्या मुलीचे लग्न होतं। कसं आहे ना, लग्न कोणाचं पण असलं तर 2-4 पंक्ती वाढल्या गेल्याच पाहिजेत, पण आजकाल असं झालंय कोणी कोणाच्या लग्नामध्ये वाढायला तयार नाही। किमान एक पंगत तरी वाढत जा, मग काय आपण पण वाढली ना, पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांना बुंदी। आता आलो होतो मस्तपणी मंडपात लग्न लावण्यासाठी हो। मी खूप व्हिडिओ मध्ये सांगितलंय, जीएस सरांची अँकरिंग लोकांना खूप आवडते। मग काय, आम्ही पण घेतली ना सेल्फी काढून, सबूत म्हणून हो, लग्नाला होतो म्हणून। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय। विष्णू शेट म्हणे आम्हाला पण घ्या व्हिडिओ मध्ये मंगेशराव। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर। रामकृष्ण हरी।